एकीकडे निवडणुकांची धामधूम सुरू आहे तर तिकडे कोल्हापुरात उखडलेल्या रस्त्यांना वैतागून कोल्हापूरकर रस्त्यावर उतरलेत। महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना विरोधात चाबूक आणि सोटा घेऊन आंदोलन करण्यात येत आहे। कोल्हापुरातल्या शहर आणि जिल्हा नागरी कृती समितीकडून हे अनोखं आंदोलन करण्यात आलंय आणि याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी शेखर पाटील यांनी। पासून कोल्हापूर शहरातले विविध ठिकाणी रस्ते जे आहेत ते विविध कारणांसाठी खुदाई करून ठेवलेले आहेत, मात्र ते रस्ते पुन्हा एकदा सुरळीत देखील केलेले आहेत। वारंवार जे आहे ते महानगरपालिका प्रशासनाला निवेदनं देखील दिलेले आहेत, मात्र तरी देखील महानगरपालिका जी आहे ती या ठिकाणी कुठली कारवाई करताना दिसत नाही आणि म्हणूनच संतापलेले कोल्हापूरकर या ठिकाणी आपण पाहताय सोटामार आंदोलनच्या माध्यमातून एक अभिनव आंदोलन या ठिकाणी पाहताय। हे आंदोलन करण्याचं कारण म्हणजे जिल्ह्याचे पालकमंत्री हसन मुश्रीफ साहेबांनी 2 महिन्यापूर्वी ह्या रस्त्याच्या 100 कोटीचे रस्ते शहरामध्ये होणार म्हणून उद्घाटन केलं होतं, पण 2 महिने झालं कोल्हापुरामध्ये कोणत्याही प्रकारे 100 कोटी रस्त्यांचं कुठेही काम चालू नाही आहे। म्हणून प्रशासनाला पालकमंत्र्यांनी जागावं म्हणून सोटामार आंदोलन केले। आज प्राथमिक स्वरूपात आम्ही आमच्या माणसाला सोटा मारलाय। भविष्यामध्ये पुढच्या 10 दिवसांमध्ये जर हे रस्ते सुरू झाले नाहीत तर शेण मारो आंदोलन आम्ही प्रशासनाच्या वर करणार आहे। महानगरपालिका आम्ही शेण मारो आंदोलन करणार आहे। मी आपल्या वतीनं विनंती करतो, कोल्हापुरामध्ये विविध योजनांची उद्घाटन करून जनतेची दिशाभूल केली जात आहे। कोणत्याही उद्घाटन झालेल्या कामाचं काम सुरू नाही आहे। 7 मेला कोल्हापूर मतदान आहे। कोल्हापूरची जनता ही ज्या नेत्यांनी जनतेची दिशाभूल केल्या यांना सोटाही मारल आणि कोल्हापुरी जोडेही मारल, हे 7 मेला मतदानामध्ये दिसून येईल। भविष्यात आम्ही जे रस्ते जे आहेत ते नादुरुस्त ते लवकरात लवकर दुरुस्त नाही केले तर आम्ही शेण मारो आंदोलन देखील करू, अशा पद्धतीचा इशारा सुद्धा या नागरिकांनी दिलाय। कॅमेरामन ओंकार वळवडेसह शेखर पाटील, पुढारी न्यूज, कोल्हापूर।